तर कसं आहे पोर आहे हो, राम राम जे आहे ते बरं आहे म्हणूनच मी म्हणतोय मोज खरा आहे. आज होता शनिवार तर गेलतो मंदिरात, गंध पिंद लावलाय. कसा दिसायला ओपन दिसायला का नाही, गोगल असतात आणखीन ओपन दिसलं असतं असं वाटायला मला, आहे का नाही. केलती मग दुकानात ती एंट्री. दुकानात आलं कीच बॉसनं लावलं होतं मला एक काम. पण बॉसला म्हणलं भाऊ आधी मला लागते चहा, आणि चहा घेतला मी लागत असते कामाला. मग काय चहा घेतला लागलो कामाला. आपल्याला करायची होती या श्रद्धाची फिटिंग. श्रद्धा म्हणजे ही मशीन, दुसऱ्या कोणत्या श्रद्धासोबत माझा काही संबंध नाही बरं. बॉस कोण घेतले मस्त पैसे, कारण आपल्याला घ्यायची होती एक हातोडी. कारण पहिली हातोडी होती लाकडाची आणि ती आपण एका झटक्यात तोडली होती. मग बॉस म्हणला तू आता डायरेक्ट लोखंडाची घेऊन जाय. इथं आलो ते मामा टोकरीत बसले होते दात. मामाला म्हणलं दात नंतर टोकरा दिवसभर, मला आधी हातोडा द्या. मग काय मस्तपैकी मामाकून 250 रुपयाचा हातोडा घेतला उगं. मी निघलो फिटिंगला, कारण मला जायचं होतं डाकी पिंपरीला फिटिंगला. मग काय मी माझ्या दोस्त निघलोत. पण कुठं जाण्याआधी भाऊ आपल्या गाडीला करावं लागते फुल, कारण तुम्हाला माहिती आपल्या गाड्या कसल्या डेंजर आहेत, मदतच देतात कुठं बी धोका. मग गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि मी आणि मग दोस्त चंगू निघलोत पुढं गावाकडच्या रस्त्यानं. तुम्हाला माहिती ना, इथं पुढं गेलं की लागती पवारवाडीच्या पुढं जावं लागतंय मग हे लिमगाव. मग लिमगावच्या पुढं मोगरा, आणि मग मोगऱ्याच्या पुढं आहे हे डाके पिंपरी. इथं आल्यास मस्तपैकी संभाजी महाराजाचा पुतळा दिसला. भाऊ म्हणलं इथं खेड्यागावात पुतळे आहेत आणि आमचं माजलगाव इतकं मोठं आहे आणि एक पुतळा बी नाही इथं. लयच राग आला मला. मस्त आम्ही काम केलं, फिटिंग केली मस्तपैकी. गिराईक तर म्हणलं भाऊ लयच गोड पाणी लागायला म्हणले, एकच नंबर काम केलं तुम्ही. म्हणलं भाई धन्यवाद, भेटू म्हणलं पुन्हा. तुम्ही पण मला फॉलो करून ठेवा पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी. भेटू मग पुढच्या ब्लॉग.